सुफिझम मध्ये स्त्रियांना नेमकं काय स्थान आहे? बाप तू इकडे डिलिव्हरी चालू झाली की इकडे खड्डा खणून ठेवायचा. इन केस मुलगी जन्माला आली की लगेच जिवंत गाडलं जायचं. पैगंबरांनी ही निर्घृण प्रथा बंद पाडली, हराम ठरवली. एका मुसलमान परिवारात आपण जन्माला आलेले असताना ही वारकरी संत मांदियाळी पासून तर सुफी संतांपर्यंत हे सर्वच सर्व विचार तुमच्यामध्ये कसे रुजले? कुठल्या जातीच्या लोकांकरता नाही, तुकोबांनी सांगितलंय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, विभूती देह कष्टविती परोपकारी, जगाच्या कल्याणाचा विषय. शहाबानो केस ही खूप जास्त गाजली. हम्म. तिच्या विरुद्ध भारतातल्या अर्ध्यातून जास्त इस्लामिक तिच्या विरुद्ध गेले. हम्म. कारण तिचं म्हणणं होतं की पतीची जरी इच्छा असेल पण मला कुठलाच सहारा नाहीये, त्यावेळेला मी काय करणार? तलाकचा अधिकार जसा मिस्टरला आहे तसा मिसेसलाही खुलाचा अधिकार. आणि मला अभिमान वाटतो की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुराणाचं, अरबीतल्या कुराणाचं जगातलं पहिलं मराठी भाषांतर करून गेलं. याच वर्षी ज्या वेळेला आषाढी एकादशी निमित्ताने वारी निघाली, अनेक मुसलमानांनी म्हणजे इस्लाम धर्मीयांनी अनेक प्रकारचं समाजकार्य केलं. तेढ मातवणाऱ्या समाजांनी असं म्हटलं की हे आपल्या धर्माला बाटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांना खरं समाजातील ऐक्य मान्य नाही आहे तेच अशा प्रकारे बोंबलतात त्याच्यावर. अलीकडे लोकांनी चालवलेली सगळ्या प्रकारची तेढ, या धर्माने असं केलं, त्या धर्माने असं केलं, हा धर्म श्रेष्ठ की हा धर्म श्रेष्ठ, अशा पद्धतीच्या दुविधेत ज्या वेळेला आपण गुरफटून जातो त्यावेळेला संत आपल्याला मानवहिताचा आणि एकात्मतेचा संदेश देतात. अशाच एका महान संतांचं तत्वज्ञान म्हणजेच सुफिझम, आणि या सुफी तत्वज्ञानावरती आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. या भारतातील सर्व संत मांदियाळी, मग ती वारकरी संत मांदियाळी पासून तर सुफी संत यांचा सलोखा काय राहिला आहे, आज आपण या आजच्या चर्चेतून बघणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत वारकरी संत आणि सुफी संत यांचा समन्वय म्हणजेच सलोखा. आणि आज आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत डॉक्टर रफिक जी सय्यद पारनेरकर, जे की एक इस्लामिक स्कॉलर, त्याचबरोबर सुफी तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहेत, आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यापासून तर अनेक प्रबोधनात्मक कार्य ते त्यांच्या जीवनामध्ये करत असतात. म्हणूनच आज त्यांच्या माध्यमातून आपण वारकरी संत असेल किंवा सुफी संत यांच्या तत्वज्ञानाला जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर माणूस हा स्वतःच्या निर्णयानुसार कुठल्या धर्मात किंवा कुठल्या जातीत जन्माला येत नाही. जन्म हा होऊन जातो, परंतु पृथ्वीवरती ते धर्म आणि ती जात ऑलरेडी तिथे असतातच. परंतु माझा प्रश्न असा आहे की एका मुसलमान परिवारात आपण जन्माला आलेले असताना ही वारकरी संत मांदियाळी पासून तर सुफी संतांपर्यंत हे सर्वच सर्व विचार तुमच्यामध्ये कसे रुजले? खरं तर याचं मूळ संतांचा जो संदेश आहे, प्रामुख्यानं सगळेच संत असतील, कबीरांपासून ते तुकोबा निळोबांपर्यंत, आणि याचबरोबर पैगंबरांपासून तर सगळे सुफी संत, यांचा जो मूळ संदेश आहे त्याच्यामध्ये एक जबर साम्य आहे, कुठलाही विरोधाभास नाही आहे. त्यातली पहिली गोष्ट जर आपण घ्यायची ठरवली तर असं वाटतं की डॉक्टर सय्यद रफिक आणि मग तुकोबांवर कसं काय बोलतात, किंवा मग वारकरी संत असेल एखादी संत सावंत आणि मग सुफींवर कसं काय बोलतात, हे खूप चुकीचं आहे. भारतीय डॉक्टर इंग्लंडचं होमिओपॅथिक औषध वापरतो, त्यात काही विशेष वाटत नाही आपल्याला. ॲलोपॅथी इज नॉट इंडियन. सगळे डॉक्टर्स वापरतात, त्याच्यावर काही वाटत नाही आपल्याला, बिकॉज दॅट इज युजफुल, दॅट इज बेनिफिशियल.
तसं हे संतांचं जे योगदान आहे, संदेश आहे, अगोदर एक गोष्ट क्लिअर कट असली पाहिजे, की तुकोबांचा संदेश, सगळ्या वारकरी संतांचा संदेश इज नॉट ओन्ली फॉर इंडियन्स. कुठल्या जातीच्या लोकांकरता नाही. तुकोबांनी सांगितलंय जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, विभूती. देह कष्टविती परोपकारी, जगाच्या कल्याणाचा विषय आहे, जगाच्या. मग आता मला सांगा की जर जगाकरता असेल तर सर्व आहेत. हम्म. तो हिंदूंकरता नाही फक्त, हिंदूंसाठी पण आहे, पण मुस्लिमांकरता पण आहे, जैनांकरता आहे, बौद्धांकरता आहे, सगळ्यांकरता आहे तो. तर हे अगोदर एक अंडरलाईन केली पाहिजे की संतांचं योगदान जगाच्या कल्याणाकरता आहे. कोणी म्हणेल की त्यांचं कार्यक्षेत्र देहू आहे. जगाच्या कल्याणाकरता कसं म्हणू शकतो आपण? कार्यक्षेत्र जरी देहू असलं तरी मानव जातीत भेदाभेद नसावा. भेदाभेद भ्रम अमंगल हे म्हणणं आफ्रिकनांच्याही फायद्याचं आहे. अमेरिकन, चायनीज, जपानी सगळ्यांच्या हिताचं आहे. म्हणजे विचार जो संदेश जो दिला तुकोबांनी देहूमध्ये, तो देहूमध्ये जरी दिला असला तरी ते मेडिसिन, ती एक रिमेडी आहे अखिल मानव जातीच्या समस्यांची. या अंगाने आपण संतांच्या शिकवणींना पाहिलं पाहिजे. आणि असं एकदा क्लिअर झालं की मग सुफीचा जो विचार आहे, पैगंबरांचा जो संदेश आहे, खरं सुफी जे आहे त्यांना आपण पैगंबर आणि पैगंबरी विचारांपासून विभक्त करू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. पैगंबरांनी आपल्या जीवनातील अंतिम हज प्रसंगीच्या प्रवचनामध्ये जे पुन्हा सगळ्या जगाकरता होतं, खुतबे हज्जातुल विदा म्हणून अरबीत ते फेमस आहे, त्यामध्ये अनेक बाबी, तो आपला विषय नाही, पण समता, बंधुता, न्याय, नीती, स्त्रिया, शिक्षण, कुणाच्या जीवाचं वित्ताचं त्याला हानी पोचू नका, हे सगळे बाब आहेत. पण शेवट जो केला तो आहे का, हे पहा बंधूंनो, भगिनींनो, हा जो संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, आता तुमच्यापैकी सर्वांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी इतर लोकांपर्यंत तो पोहोचवावा. तिथून मग आपण पाहतो की हे ज्यांना आपण सुफी म्हणतो, जगाच्या कानाकोपऱ्यात गेले, निव्वळ भारतात आले असं नाही. इथे पारनेरमध्ये शेजारी पाहायला आपण तर एक दर्गा आहे, गैबी पीर म्हणून लोक म्हणतात. 800-900 वर्षांचा इतिहास आहे त्यांचा. बाहेरून आलेले आहेत, पण आले मेसेज घेऊन, संदेश दिला त्यांनी. सगळ्या भारतामध्ये आहेत ते. पैगंबरांची जी मशीद आहे मदिन्यामध्ये, मस्जिद नबवी म्हणतात, ते आता हिरवा गुंबद वगैरे दिसतं आपल्याला टीव्हीवर, लाईव्ह लावलं मदिना तर. त्या मशिदीमध्ये पहा, मशिदीच्या समोर एक ओटा आहे. त्या ओट्याला त्या काळी विशेष महत्व होतं, कारण पैगंबरांचे फुल टाइम कार्यकर्ते, पूर्णवेळ कार्यकर्ते इथे वास्तव्याला असत त्या ओट्यावर. आणि या सगळ्या लोकांना असहाबे सुफा, त्या ओट्यावरून हे नाव पडलं, ओट्यावर राहणारे पूर्णवेळ कार्यकर्ते. म्हणजे केव्हाही त्यांना सांगितलं की तुम्ही अमक्या ठिकाणी जा, ती जाऊन यायची, तुम्ही अमक्या ठिकाणी जा, ते जाऊन यायची. या असहाबे सुफावरून सुफी हे एकवचनी नाव पडलेलं आहे. असहाबे सुफा प्लुरल झालं, अनेक वचन. त्यातला एक कार्यकर्ता म्हणजे सुफी आहे. आणि त्याचं कार्य, त्याचा संदेश अगदी तोच आहे जो पैगंबरांचा आहे.
आणि पैगंबरांच्या संदेशाची दोन फाउंडेशन्स आहेत, म्हणजे बेस, मूलभूत. एक कुराण आहे आणि दुसरं पैगंबरांच्या शिकवणी आहे. तर सुफींचं याच्याशी रिलेशन आहे आणि हे सुद्धा जगाच्या कल्याणाचा विषय आहे. आता जसं तुकोबांचा मी संदर्भ दिला जगाच्या कल्याणाचा, पैगंबरांचं म्हणणं आहे, कुराणाचं म्हणणं आहे, या अय्युहन्नास, ए इन्सानू. तर विशेष वाटत, कुराण ए मुसलमानू म्हणत नाही, ए अरबवासियो म्हणत नाही, ओ ह्युमन बीइंग्स, ए इन्सानू. मानवजातीला ॲड्रेस, मानवजातीला उद्देशून बोललं जाते. आणि काय म्हणणं आहे, इन्ना खलकनाकुम मिन झकरिन व उन्सा. बियॉन्ड डाउट आम्ही तुम्हा सर्वांना, तुम सबको, एक ही पुरुष और एक ही स्त्री से पैदा किया है. तुम्ही एकाच जोडप्याची संतती आहात, एकाच मायबापाची लेकरं आहात. बियॉन्ड डाऊट, निशंक. तुमच्यापैकी कोणी श्रेष्ठ नाही, कोणापेक्षा कोणी कनिष्ठ नाही, कोई ऊंचा नहीं, कोई नीचा नहीं. तुम सब भाई भाई हो, बराबर बराबर हो. अहो, तुम्हापैकी जर अल्लाहला प्रियच कोणी असेल तर तो आहे प्रिय जो चारित्र्याने श्रेष्ठ असा. मग तो अरब असो की अरबी, तर गोरा असो की काळा. माणसाचं मोठेपण त्याच्या शीलावर आहे, त्याच्या चारित्र्यावर आहे, त्याच्या आचार विचारांवर आहे. ही भूमिका आहे, ही जगाच्या कल्याणाची आहे, ही सर्वांना अपेक्षित आहे. इवन आपल्या इथं बुद्धांनी माणसाचं मोठेपण सांगताना म्हटलंय की माणूस वर्णाने अथवा वंशाने नव्हे तर शीलाने मोठा होतो, चारित्र्याने मोठा होतो. माणसं, इंग्रजीत म्हटलेलं आहे ना, कॅरेक्टर, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. तर चारित्र्य आणि धर्म खरं कुठलाही असो, त्याचा उद्देश जो आहे ना, या माणसाला चारित्र्य संपन्न बनवणं आहे, या माणसाला आदर्श माणूस बनवणं आहे. मग बाकी गोष्टी त्याच्यात ज्या आपल्याला वेगवेगळ्या सापडतात, या घुसडलेल्या आहेत. बेसिकली धर्म माणसाला माणूस बनवण्याकरता आहे. आणि हाच संदेश सगळ्या संतांचा आहे, बुद्धांचा आहे, पैगंबरांचा आहे, तुकोबांचा आहे. त्याच्यामधली साम्यस्थळं आपण पाहू, पण सुरुवातीला मला वाटतं एवढी लिंक सूफी आणि त्या आपल्या वारकरी संतांमध्ये एवढं पुरेसं आहे. तुकोबांचा एक अभंग खूप बोलका आहे पहा. लोक तुकोबा आहेत आणि सय्यद डॉक्टर बोलतायत त्यांच्यावर. ठीक आहे, तुकोबा कोणावर बोलतायत पहा. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास घेती जन. वैश्य तुळाधार, गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. कानोपात्रा खोदू, पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. चोखा मेळा बंका, जातीचा महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. नामयाची जनी कोण तिचा भाव. काय तिच्या भावाचं सांगावं. भाव म्हणजे तिच्या मनातला भाव आहे. जेवी पंढरी रावती सवी. मला वाटतं एवढं पुरे. कोणत्या जातीचा माणूस राहिलाय बरं याच्यात भारतातल्या? कुंभार आहे, चांभार आहे, कुणबी आहे, वैश्य आहे, कबीर आहेत, मोमीन, लतीफ आहेत, मुसलमान. मग पिंजारी तो दादू आहे, चोखा मेळा बंका जातीचा महार सुद्धा आहे. आणि स्त्रिया तरी कुठं मागं राहिल्या. नामयाची जनी कोण तिचा भाव. आणि एक जनाबाईच नाही, मुक्ताबाई सुद्धा. आता या अभंगावरून आपण समजू शकतो की सूफी संत यांच्यामध्ये किती जवळीक होती.
तुकोबा आदराने नाव घेतायत कबीरांचं. तुकोबा आदराने नाव घेतायत लतीफ मुसलमान. माहित नसेल श्रोत्यांना हे कोण आहेत. मंगळवेढा म्हणून एक तालुका आहे सोलापूरमध्ये, आणि तिथे समाधी आहे या लतीफ बाबांची. पंढरपूर पासून खूप खूप जवळ आहे. तुकोबांना त्यांच्याविषयी पण आदर होता, म्हणून या अभंगात त्यांचा उल्लेख आहे. तर जात पात त्याच्या पलीकडं जाऊन संतांचं योगदान आहे, सुफींचं योगदान आहे. तिथे बाउंड्रीज नाही, तिथे काही भेदाभेदच नाही. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, तुकडोजी महाराजांनी म्हटलंय ना, तसं हा संतांचा जो दरवाजा आहे सर्वांकरता ओपन आहे. कुणाकरताची इथे नो एंट्री नाही. सब आओ, यारे यारे भलते नारी यारे यारे नरे लहान अति. थोर. मग नेमका या सुफी तत्वज्ञानाचा किंवा सुफिझमचा उगम कसा झाला? हो, मी आता बोललो सुफिझमचा उगम. त्याचे दोनच स्थान आपल्याला धरता येतील. सुफींचा डायरेक्ट नातं आहे पैगंबरांशी, आणि पैगंबरी तत्वज्ञान संपूर्णतः आधारित आहे कुराण आणि पैगंबरांच्या शिकवणींवर. पैगंबरांच्या शिकवणी आजही उपलब्ध आहेत. अनेक भाषांमध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे. आणि कुराण जो आहे अरबीतला, त्याचीही भाषांतर अनेक जागतिक भाषांमध्ये झालेली आहेत. इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये मला अभिमान वाटतो की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुराणाचं, अरबीतल्या कुराणाचं जगातलं पहिलं मराठी भाषांतर करून घेतलं. त्यावेळी 25,000 रुपये अनुदान दिलं. मराठीत पण आहे कुराण. तर सुफिझमचा बेस हा आहे, कुराण आणि पैगंबरांच्या शिकवणी. मग त्या आपण अवेलेबल आहेत, पाहू शकतो. त्याची तत्वतः जी त्यांचा जो आधार आहे तो मूलतः तो एक ईश्वर हा त्याचा पाया आहे. विश्वबंधुत्व हा त्याचा पाया आहे. भेदाभेद विरहित आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, मृत्यू अटळ आहे प्रत्येकाला, आज नाही तर उद्या. आणि हे जीवन जस्ट एक एक्झाम आहे. प्रत्येकाला आचार विचारांचं स्वातंत्र्य आहे, पण जे मिसबिहेव करतील या भूतलावर, किंवा जे परफॉर्मन्स ज्यांचं चांगलं असेल, तर सगळ्या या तत्वज्ञानाचं म्हणणं आहे की रिझल्ट दोघांचा सारखा असणार नाही. जे परफॉर्मन्स करतील, योगदान देतील, समाजाकरता त्याग देईल, समाजाच्या हिताकरता जे आपलं तन मन धन लावतील, आणि दुसरीकडे समाजाचं शोषण करतील, अन्याय अत्याचार करतील, मृत्यू दोघांनाही अटळ आहे. ना यांना चुकणार, ना यांना चुकणार, ना तुकोबांना चुकला, ना विरोधकांना चुकला. पण अल्टिमेट रिझल्ट जो आहे तो मात्र सारखा असणार नाही. सुफींचं म्हणणं जे आहे तेच पैगंबरांनी, आणि तेच पुढं आपण तुम्हाला मुद्दाम सांगतो, पैगंबर साहेब म्हटले ये दुनिया आखिरत की खेती है. अर्थ हा की इथे आपण आलो पेरण्याकरता, मेहनत मशागत करण्याकरता, आणि जे आपण पेरू, जशी मशागत मेहनत आपण करू तसं पीक आपल्या वाटेला येईल. एक गोष्ट. आता कबीर काय म्हणतायत पहा, 700 वर्षांपूर्वी, बीज बोए बभूल के आम कहाँ से पाए. किती सिंपल आहे. आता बाभळीचं बी पेरलं म्हणजे काय केलं, मला वाटतं हे सांगायची गरज नाही. पोरांचे पेपर लीक केले, त्यांचं वाटोळं केलं, हे घोटाळे, गोरगरिबांच्या योजना लंपास, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही औषधात भेसळ, हे सगळा हा जो अनाचार आहे, ही आहे बीज बोए बभूल की. आणि जर अशी पेरणीच बाभळीच्या बियांची असेल तर मग कबीरांचं म्हणणं आहे आम कहाँ से पाए, जैसा बोएगा वैसा पाएगा. अगदी तुकोबांचं म्हणणं आहे, पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसी येते.
पेरणी कडूजिऱ्याची असेल आणि मागणी अमृत फळांची असेल तर हे शक्य नाही. रुईच्या झाडाला केळी कधी येतात का? नाही. तर एक जे म्हणणं आहे सुफींचं सगळ्या, ते आहे की माणूस रिस्पॉन्सिबल आहे, अकाउंटेबल आहे. त्याला आचार विचारांचं स्वातंत्र्य जरूर दिलेलं आहे, पण त्याच्या कर्मांचा रिझल्ट मात्र जसे असतील त्याची कर्म तसा भोगावा लागेल. एक बाब. आणि मग तिसरा जो सुफींचा महत्वाचा मुद्दा आहे, मला वाटतं अगोदर आला तू, स्त्रिया आणि पुरुषात असा भेदभाव ते करत नाही. उलट पैगंबरांनी स्त्री जातीला जी महत्ता दिलेली आहे की माँ के कदमों के नीचे, आईच्या चरणांखाली जन्नत आहे. जन्नत म्हणजे एकदम स्वर्ग. हाईट आहे. आणि ही कुठे आहे माहिती? आईच्या चरणांखाली आहे. म्हणजे माँ उससे भी ऊपर, उससे भी ऊंची आहे. माँ के कदमों के नीचे जन्नत. कुठं म्हटलं मायबाप जर तुझे राजी असले, खुश असले तर अल्लाह राजी. कुठं पैगंबर साहेब म्हणतात हे पहा मायबापच तुझा स्वर्ग, तेरी जन्नत, और मायबाप ही मायबापच तुझा नरक. यांच्याशी नीट वाग आणि मग जन्नत आहे. नाहीतर यांना वृद्धाश्रमात पाठव आणि मग आपला ठिकाणा जो आहे तो नरकात बनव. तर अशा अनेक या ज्या शिकवणी आहेत त्या सुफींच्या आणि संतांच्या. तुकोबांनी काय म्हटलेलं आहे? माय बापे अवघी देवाची स्वरूपी. स्वर्ग. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. कुठं म्हटलंय की माय बाप सवे ते हे. तुका म्हणे काय माय बापे केवळ काशी, तेने नव जावी तीर्थाशी. म्हणजे माय बापच काशी समान आहेत, तीर्थाला जायची गरज नाही. नाही. ही महत्ता आई बापांची. तर हे साम्य पण आपल्या समोर येतं. आणि संतांचं सुफींचं जे योगदान आहे ते निव्वळ पूजा अर्चेपुरतं मर्यादित नाही, तर माणसाच्या जीवनाचं कल्याण करणार आहे, उभ्या जीवनाचं. हा पण संदेश महत्वाचा येतो आपल्या समोर. नाहीतर बहुतेकांचा समज आहे संत म्हटलं तर त्यांचं क्षेत्र जे आहे ते पूजा अर्चा धार्मिक आहे. बाकी मग आपली देवाणघेवाण आहे, आपला जॉब आहे, आपली सर्व्हिस आहे, याच्याशी काय देणं घेणं आहे. हे खूप चुकीचं आहे. देण्या घेण्याचाच प्रश्न पहा. पैगंबर साहेब म्हणाले की हरामाच्या कमाईवर ज्याचं संगोपन झालं असेल, नंबर 2च्या कमाई, त्याची कुठलीच उपासना अल्लाह स्वीकृत करणार नाही, नमाज असो की हज. तुकोबांचं काय म्हणणं आहे? जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. असं म्हणू शकतो का आपण तुकोबांचा संदेश आपला निवळ भजनापुरता आहे आणि नामस्मरणापुरता आहे आणि बाकीच्याशी काही संबंध नाही? इथं तर देवाणघेवाणीचा प्रश्न आहे, रंजल्या गांजल्यांच्या सेवेचा प्रश्न आहे. म्हणजे संत सुफी यांचा जो संदेश आहे तो माणसाच्या उभ्या सामाजिक जीवन असो, त्याचं कौटुंबिक जीवन असो, देवाणघेवाण असो, अर्थार्जन असो, सगळ्या स्त्रियांशी व्यवहार असो, जीवनातील सगळ्या इवन शिक्षणाशी आहे. तुकोबांनी 400 वर्षांपूर्वी म्हटलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शिक्षणाची महिमा तुकोबा 400 वर्षांपूर्वी गात आहेत की नाही? पैगंबरांनी 1500 वर्षांपूर्वी शिक्षण म्हणजे इल्म का हासिल करणं अनिवार्य ठरवलं. मस्ट, जशी नमाज अनिवार्य आहे. आणि मुलांकरताच नाही, मुलींसाठी सुद्धा 1500 वर्षांपूर्वी इल्म का हासिल करना फर्ज है, मस्ट आहे. खरोखर खूप सुंदर पद्धतीने आपण सुफी आणि वारकरी संत म्हणजे तुकोबारायांचे विचार आपण मांडले आणि आम्हाला सांगितले. याच वर्षी ज्या वेळेला आषाढी एकादशी निमित्ताने वारी निघाली
त्यावेळेला अनेक मुसलमानांनी म्हणजे इस्लाम हम्म. धर्मीयांनी अनेक प्रकारचं योगदान. समाजकार्य केलं. खूप उत्तमरित्या येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अनेक हम्म. प्रकारचे कार्य त्यांनी केले. हम्म. पण त्यावेळेला कुठेतरी काहीतरी तेढ मातवणाऱ्या समाजांनी असं म्हटलं, की हे आपल्या धर्माला बाटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हम्म. कुठेतरी सिम्पथी हॅक करण्याचा प्रयत्न करतायत हम्म. किंवा कुठेतरी ते आपल्या संतांना त्यांच्या धर्मामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतायत. या हम्म. बाबतीत आपण काय सांगू शकाल? तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण वास्तव जे आहे ते लोकांना माहीत नाही. लोकांचं अज्ञान आहे. बऱ्याच वारकऱ्यांना मात्र माहिती आहे की हा इतिहास, हा वारसा आजचा नाही. तुकोबांची दिंडी जी देहूवरून निघते आषाढी एकादशीला, ती गायत आजपर्यंत सातत्याने दरवर्षी अनगडशा फकीर बाबांच्या दर्ग्यावर पहिली सलामी असते. फर्स्ट तिथे पालखी उतरणार खाली, सगळे लोक ती आरती वगैरे होणार तुकोबांची, अनगडशा बाबांच्या समाधीचं दर्शन घेणार आणि मग पालखी देऊकडं मार्गस्थ होईल. आता ही आताची गोष्ट नाही. तुकोबांचे आणि अनगडशा बाबांचे संबंध हे आजचे नाही आहे. अनगडशा फकीर पुण्यातून देहू गावी तुकोबांना भेटायला जात असत आणि तुकोबा पुण्यामध्ये अनगडशा फकीर बाबांच्या मठामध्ये, त्याला खानका म्हणतात, मराठीत मठ म्हणतो, जिथे प्रशिक्षण दिलं जातं मुलांना कुराणाचं किंवा पैगंबरी शिकवणींचं. तर या अनगडशा फकीर बाबांच्या मठामध्ये तुकोबा येत असत, तुकोबांची कीर्तनं होत असत. या खानकामध्ये जी मशीद आहे तिथे तुकोबांची कीर्तनं होत असत. हे सर्वज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. एक गोष्ट. दुसरं आपण असंही घेऊ शकतो, 700 वर्षांपूर्वीचे कबीर आहेत आणि तुकोबांनी त्यांचा कबीर मोमीन म्हणून उल्लेख केलेला आहे. मग आता बाबासाहेब गुरु मानताय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कबीरांना गुरु मानतायत आपला. मग काय काय म्हणणार आपण? इकडे जवळच श्रीगोंदा आहे, अहिल्यानगर आताचा जिल्हा, पूर्वीचा अहमदनगर तालुका एक श्रीगोंदा, आणि तिथे हजरत शेख महम्मद रहमतुल्लाह अलैह, त्यांना वारकरी बिचारे आपल्या भाषेत आदराने संत शेख महम्मद महाराज म्हणतात. तुम्ही जर आषाढी वारकरीच्या त्या सीझनमध्ये तिथं जाल तर रोजच्या त्या मार्गे जाणाऱ्या साऱ्या दिंड्या दर्शनाला येतात. कशा करता येतात त्या? काय येतात? दिंडी तर वारकरी संतांची आहे आणि येते मात्र शेख महम्मद रहमतुल्लाह बाबांच्या दर्ग्यात आजही येते. कशा करता येते? साऱ्या दिंड्या त्या मार्गे जाणार. निळोबांची दिंडी आहे ना आमची जाती पारनेर तालुक्यातल्या, तिचा तर हॉल्ट आहे मोहम्मद शाह बाबांच्या दर्ग्याच्या कॅम्पसमध्ये, आणि ही दिंडी हे वारकरी मुक्कामी असतात आणि मी प्रवचनाला जातो तिथे. आता हे ज्यांना माहीत नाही त्यांना काय सांगावं? ज्यांना खरं समाजातील ऐक्य मान्य नाही आहे तेच अशा प्रकारे बोंबलतात त्याच्यावर. अदरवाईज हे तर हे खूप म्हणजे स्वीकारार्ह आहे. हे आदर्श आहे, हे तर व्हायला हवं. मानवजातीची सुरुवातच आहे ना मुळात तीच ऐक्यापासून झालेली आहे, ओरिजिन. मग मानवी वंश वृद्धिंगत होत गेला धर्तीवर. म्हणून का उच्च नीच आहे का कोणी?
म्हणून का कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ आहे का? हे बकवास आहे, हे थोतांड आहे. गोरे असोत, काळे असोत, अरब असोत, नॉन अरब असोत, सगळे एकाच मायेची लेकरं आहेत, बंधू भगिनी आहेत. हे वास्तव आहे. कुराणाने सांगितलं, पैगंबरांनी सांगितलं, पण ते वास्तव आहे. तुकोबांनी सांगितलं तेच. अवघी म्हणजे सगळं. सारी मानवजात अवघी एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्ना भिन्न. काय तुकोबा आहेत सगळे संत. जातीनं पूछो साधू की, कबीरांचं म्हणणं आहे. पूछली. मला सांगा बर, एका अस्पृश्य बांधवाचं ब्लड जर ब्राह्मण रुग्णाला दिलं तर खाजू सुटते का? रिएक्शन येते का? नाही येत रिएक्शन. मुस्लिमाचं ब्लड हिंदू रुग्णाला दिलं किंवा हिंदू बांधवाचं ब्लड मुस्लिम रुग्णाला दिलं तर काय होतं? रिएक्शन येत नाही. चालत नाही, जीवदान भेटतं. ब्राह्मणाला जीवदान भेटतं एका दलित बांधवाच्या ब्लड पासून. म्हणजे ह्या किडनीज, हे लिव्हर, हे डोळे, हे रक्त सांगते मूर्खांनो ब्लड रिलेशन आहे तुमच्यामध्ये. नेमकं सुफिझम हम्म. मध्ये स्त्रियांना नेमकं काय स्थान आहे? इतरत्र जर आपण अनेक पंथ बघितले, भारतातले पंथ बघितले किंवा जागतिक दर्जाचे पंथ बघितले, तर तिथे असं मान्यता आहे की पुरुषांनी वैराग्याची प्राप्ती करावी, पुरुषांनी ज्ञानाची प्राप्ती करावी, स्त्रियांनी वैराग्याची प्राप्ती करू नये, ज्ञानाची प्राप्ती करू नये. स्त्री एकमेव संसार किंवा सृष्टीचा विस्तार करणारी एक वस्तू आहे. पण ती स्त्री ज्ञान देण्यास पात्र आहे का? ती स्त्री ज्ञान देऊ शकते आणि त्याचबरोबर ती स्वतःमध्ये सुद्धा चैतन्य निर्माण करू शकते. या बाबतीत सुफिझम काय म्हणतं? ठीक आहे. सुफिझमचा खरं तर उगम फार फार तर आपण 1500 वर्ष पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि त्यांच्यानंतर पैगंबरांच्या पूर्वी जर आपण पाहिलं, अब्राहम जागतिक ख्यातीचे पैगंबर आहेत. आज जी हज यात्रा होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या मिसेस आहेत हाजरा. ग्रेट महात्म्य. आजही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते 2 डोंगर आहेत, सफा मरवा. प्रत्येक हाजी मेल असो की फिमेल 7 चक्रा मारतो. ज्ञानी होत्या प्रचंड, अभ्यासू होत्या प्रचंड. पैगंबरांच्या मिसेस आयशा नावाची एक मिसेस आहे, त्यांना माता म्हणतात सगळे मोमीन. पैगंबरांच्या सौभाग्यवती आहेत. मोठमोठाल्या विद्वानांचा जेव्हा वाद व्हायचा एखाद्या मुद्द्यावर, तेव्हा मग चला आपण आयशांकडे जाऊ आणि ते मार्गदर्शन करतील. पैगंबरांचे उपदेश आहेत ना ही पुस्तकं, याच्यामध्ये जवळपास 40% पेक्षा जास्त तत्वज्ञान आयशांनी दिलेलं आहे. पैगंबरांनी निवळ दौंडी थोडीच दिली का शिक्षण पुरुषांबरोबर स्त्रियांनाही अनिवार्य आहे. प्रत्यक्ष कृतीत आणलं ते आपल्या घरामध्ये अगोदर शिक्षण. तर हे स्त्रियांचा सन्मान. मग मी अगोदर बोलल्याप्रमाणे की निव्वळ आईचाच सन्मान असं नाही, माँ के कदमों के नीचे जन्नत आहे. पैगंबरांनी त्यावेळी काय करायचे माहिती आहे? आज तर सोनोग्राफीचं मशीन आहे, सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट, आणि रिपोर्ट आला मुलगी की काम झालं. त्यावेळी कुठं मशीन होतं? पण घृणा तेवढीच होती मुलींच्या बाबतीत, द्वेष तितकाच होता. मग काय, डिलिव्हरी आल्याशिवाय कळत नसे, झाल्याशिवाय मुलगा आहे की मुलगी, तो काय करायचा माणूस बाप, तो इकडं डिलिव्हरी चालू झाली की इकडे खड्डा खणून ठेवायचा. इन केस मुलगी जन्माला आली की लगेच जिवंत गाडलं जायचं मुलींना. पैगंबरांनी ही निर्घृण प्रथा बंद पाडली, हराम ठरवली. उलट असं प्रबोधन केलं की ज्या मायबापांच्या पोटी 3 अथवा 2 अथवा 1 मुलगी जन्माला येईल
आणि ते मायबाप मुलान एवढ्याच प्रेमाने तिचं संगोपन करतील, वाढवतील तिला आणि इथपर्यंत की वयात आल्यावर योग्य वराशी विवाह करून देतील. मैं उन माँ बाप को जन्नत की जमानत देता हूँ. जमानत वॉरंटी आहे. वॉरंटी देतो त्यांना, स्वर्गाची हमी देतो त्यांना. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग जे अधिकार स्त्रियांना दिले 1500 वर्षांपूर्वी, शिक्षणाचं तर बोललोच, मस्ट आहे, अनिवार्य आहे. लग्न करायचंय, त्या मुलीची सहमती असणं मस्ट आहे, अदरवाईज होणार नाही. आजही अगोदर ते विचारायला जातात काजी मुलीकडे, या अमक्या अमक्याच्या मुलाशी तुमचा विवाह आता होणार आहे, तुम्हाला मान्य आहे का? ती जेव्हा मान्यता देईल, तोंडी पण आणि रिटर्न पण, मग तो विवाह होईल. हुंड्याची प्रथा निषिद्ध आहे. आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्क आहे. मग कामाधंद्याचा, जॉब करण्याचा अधिकार आहे. पैगंबरांच्या एक मिसेस होत्या खदिजा, लोकांना माहीत नाही त्यावेळच्या, आणि शी वॉज वन ऑफ द टॉप बिझनेसमॅन मक्क्यामध्ये. हजार हजार उंटांवर त्यांचा सामान जे आहे, परदेशात जायचं म्हणजे अंदाज करू शकतो त्यावेळी ट्रका वगैरे नव्हत्या. कसा व्यापार असेल तो. व्यापाराचा अधिकार आहे स्त्रियांना. मग पुरुषांना जसा तलाक एखादी नाही जुळत आपलं, तर शेवटचा उपचार म्हणून, जसं गँग्रीन आहे, पायाला गँग्रीन झाला, डायबिटिक, डॉक्टर म्हणतो आता पाय काढल्याशिवाय पेशंट, नाही तर मग पेशंट जाईल. मग शेवटचा पर्याय काय? मग काढून टाका पाय. तसा आहे तलाक. दॅट इज दी लास्ट रिमेडी. सगळे प्रयत्न केले पण जुळेच ना. मग आता तिला जाळून मारण्यापेक्षा, विहिरीत ढकलून मारण्यापेक्षा वेगळं करा स्वतंत्र, आणि तिला तिचं नवीन पुन्हा नवीन संसार उभा करू द्या, यालाही नवीन संसार उभा करू द्या. पण हा तलाकचा अधिकार जसा मिस्टरला आहे, तसा मिसेसलाही खुलाचा अधिकार आहे. पण हे बऱ्याच तलाकचा लोकांना माहित नाही. खुलाचा अधिकार. खुला तलाक मिस्टर देणार मिसेसला, आणि खुला मिसेस घेणार मिस्टर. खुला खुला नेमकं कशा पद्धतीने? खुला म्हणजे आता तो धड नीट नांदवीन आपण आणि सोडेन आपण, मध्येच अडकून ठेवलेला आहे. अशा परिस्थितीत स्त्रीला सुद्धा हा अधिकार आहे की ती आपल्या मिस्टरपासून, पतीपासून विभक्त होऊ शकते. मध्ये मध्यस्थी घेऊन त्यांच्यासमोर सर्व परिस्थिती सांगून, आणि आता दुसरा मार्ग नाही, ती विभक्त होऊ शकते. त्याचं नाव खुला आहे. बस एवढंच. बाकी त्याची डिटेल्स सगळे शर्यतमध्ये आहेत. पण लोकांना माहित नाही की स्त्रियांना सुद्धा अधिकार आहे. हा जो खुला आहे, हा खुला घेतल्यानंतर पूर्णपणे विभक्त होऊन दुसरा विवाह केला जाऊ अगदी शकतो. अगदी 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 कारण ती मागे- दुसरा विवाह करणार, हाही दुसरा विवाह करणार. कारण पैगंबरांनी खुद स्वतः विधवा विवाहाला प्राधान्य दिले, आणि निवळ सांगून नाही. पैगंबरांच्या प्रथम पत्नी होत्या ना हजरत खदिजा, दोनदा विवाह होऊन ते विधवा झालेल्या होत्या, आणि तिसऱ्यांदा पैगंबरांनी त्यांच्याशी विवाह केला, शेवटपर्यंत त्यांच्याशी संसार केला, बरोबर. आणि त्यांच्या निधनानंतर बाकीची त्यांची विवाह. तर विधवा विवाह प्रचलित केला. मग हा पतिव्रता त्यांचाही विवाह प्रचलित केला. तर स्त्रियांच्या बाबतीत जो आपला प्रश्न होता तो एवढा की राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी पैगंबरांवर जो पोवाडा लिहिलाय, त्यांच्यात खास करून स्त्रियांविषयीचं जे योगदान आहे पैगंबरांचं, त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु भारतात ती एक शहाबानो ची जी केस गाजली की ट्रिपल तलाक जे आहे, की एक पुरुष जेव्हा त्याच्या मनात येईल त्यावेळेला तो तलाक 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 म्हणून देईल. मग तिची जरी इच्छा असेल, तिला कुठल्याही प्रकारचा सहारा नसेल, काहीच नसेल, तर त्याच्यावरती ती शहाबानो केस ही खूप जास्त गाजली. तिच्या विरुद्ध भारतातले अर्ध्यातून जास्त इस्लामिक तिच्या विरुद्ध गेले. कारण तिचं म्हणणं होतं की पतीची जरी इच्छा असेल पण मला कुठलाच सहारा नाहीये, त्यावेळेला मी काय करणार.
तर अशी परिस्थिती ज्या वेळेस निर्माण होते त्यावेळेला अशा स्त्रियांचं काय? एक मिस्टर मिसेसचे नाते जर सोडलं नातं तर बाकी सगळे नाते एस्टॅब्लिश राहणार आहेत. आणि शहाबानूची केस झाली तेव्हा शहाबानूचं वय किती होतं माहिती आहे? ऑलमोस्ट 65 इयर्स होतं. मिस्टरचं त्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि मला वाटत नाही की तो तलाक जो आहे तो पैगंबरी पद्धतीनं दिला गेला असावा. एक बरोबर. गोष्ट. आणि दुसरं हे पण आहे की कुराणमध्ये तुम्ही पाहाल पैगंबरांनी स्ट्रिक्ट आज्ञा दिलेली आहे. एक तर तलाक मान्यच नाही. अल्लाहला पण, पैगंबरांना पण. पण आता तुम्हाला जर त्याच्याशिवाय दुसरा मार्गच उरला नसेल, तर मग म्हणजे नाविलाज म्हणून तुम्हाला परमिशन दिलेली आहे. अशा वेळी स्त्रीला विभक्त करताना तुम्ही तिला मालमत्ता दिली पाहिजे कुछ ले देकर. ते मस्ट केलेलं आहे तिला मालमत्ता देणं. ऐपतीप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे. तर हेही एक होऊ शकतं. आणि तो एकंदरीतच जो तो तलाक होता तो कॉन्ट्रोव्हर्सी आहे. हे पहा, तुला समजावून सांगतो, अरे असं करू नको, हे योग्य नाही. त्या परमाणसाशी संबंध वगैरे येणं जाणं मला करू नको. वॉर्निंग दिली, वेळ दिला, पण चेंज नाही. पुन्हा वॉर्निंग दिली, अरे असं करू नको, आपला संसार उद्ध्वस्त होईल. तुला सांगून सुद्धा ऐके ना तू. पुन्हा सेकंड वॉर्निंग दिली काही मुदतीनंतर. आणि एक्सपेक्ट केलं आता तरी चेंज होईल. नो चेंज. मग कुराणाचं म्हणणं आहे, ठीक आहे आता तू दोनदा दिलेल्या वॉर्निंग, आता शेवटची वॉर्निंग दे. 3दा दिली, तिसरी वॉर्निंग आता हा झाला तलाक. अजूनही जर तिने तलाक झाल्यानंतर मग इद्दतचा पिरियड आहे तो आहे 4 महिन्यांचा. त्यात आणखी जर चेंज झाला आणि तिने ठरवलं नाही आपलं चुकीचं आहे, आपली भूमिका योग्य नाही, आपण संसार केला पाहिजे, अजूनही चान्सेस आहेत संसार सुरू करण्याची. पण ही इद्दतची मुदत संपूनही जर तिने ठाम भूमिका घेतलेली आहे की आपल्याला संसार करायचा नाही, अशा वेळी मग तलाक आहे. मला नाही वाटत या पद्धतीनं त्यांनी केलं असेल. एक गोष्ट समजली पाहिजे, महत्वाची आहे खूप. इतर धर्मीय बांधव जसे तलाक पासून, इस्लामच्या मूलभूत शिकवणींपासून अनभिज्ञ आहेत, तसं मोर दॅन 80% मुस्लिम सुद्धा कुराणापासून, तलाकच्या ओरिजिनल त्याच्या या पद्धतीपासून, पैगंबरी शिकवणींपासून अनभिज्ञ आहेत. किती लोकांनी कुराण वाचलं, किती लोकांना पैगंबर माहिती आहे? अज्ञान आहे प्रचंड. आणि त्या अज्ञानापोटी काही मन मानेल तसं करतात आणि मेसेज जातो की हा पहा इस्लाम. पैगंबर त्या काळामध्ये झाले. आता आपला काळ हा फारसा बदललेला आहे. जरी आता शर्यत असला, तर शर्यत जरी असलं तरी मुलींच्या दृष्टिकोनातून मदरसाचं शिक्षण तर आहेच. परंतु जे आताच्या घडीसाठी मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आवश्यक आहे, ते कितपत तुमच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे? खरं आहे, कारण ही जी विभागणी आहे ना शिक्षणाच्या बाबतीत, की हे मदरस्याचं आणि हे शाळा कॉलेजेसचं, हे मुळात पैगंबरांना, कुराणाला मान्यच नाही. कुराणाच्या दृष्टिकोनातून शिक्षण जे आहे ते एकच आहे, भौतिक असो की धार्मिक असो. अलीकडं हे खरं आहे की भारतामध्ये मदरशांमध्ये फक्त कुराणच शिकवला गेला. अल्जेब्रा है ना, मॅथ, सायन्स, इंग्लिश हे विषय, भूगोल, इतिहास शिकवलेच गेले नाही. अर्थात मग ते बायफर्केशन झालं, हे मदरशाचं आणि हे शालेय. पण आता ही खूप आम होऊ लागलेलं आहे की मदरशावाले सुद्धा मुलांना शाळेत घालतात किंवा सरांना मदरशात बोलवतात. आणि तो मदरशावाला एकीकडे
तो धार्मिक पण विधी करण्यास योग्य होतो. अधिक दुसरीकडे डॉक्टरही होतो, इंजिनियरही होतो, ॲडव्होकेटही होतो. यांची सांगड घालण्यात अलीकडं खूप म्हणजे प्रयत्नही चालू आहेत आणि त्याला यशही मिळत आहे. सुफिझम स्वर्ग आणि नर्क याच्या संकल्पनेला कसा मांडतो आणि हं, नेमकं म्हणजे असं की सुफिझमचं जे तत्व आहे, जी इबादत आपण करतो आहे, हं. जी भक्ती आपण करतो आहे, त्याने स्वर्गाची अपेक्षा, नरकातील पाप किंवा हे जे काही कन्फ्युजन आहे, याच्या बाबतीत सुफिझम काय सांगतं? हं. खरं सुफिझमचं मी अगोदर बोलल्याप्रमाणे सुफिझमचा जो दृष्टिकोन आहे, मृत्यू आणि मृत्यू पलीकडचं जीवन, मौत के बाद की जिंदगी, ज्याला आखिरत म्हणून कुराणात संबोधलेलं आहे. याच्याविषयी तोच दृष्टिकोन आहे जो कुराणाचा, पैगंबरांचा आहे. आणि कुराण आणि पैगंबर म्हणजे आपण 1500 वर्षांपर्यंत जातो पैगंबर. पैगंबरांच्याही पूर्वी अगदी आदमपासून म्हणजे समस्त मानवजातीचेच आदिपिता आहेत आदम. तेव्हापासून मृत्यू आणि मृत्यू पलीकडच्या जीवनाविषयी एकच भूमिका आपल्याला दिसून येते आणि ती ही आहे की अल्लजी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला. कुरानात आहे पहा. अर्थ हा है कि लोगों, हमने तुमको ये जिंदगी और ये मौत सिर्फ ये देखने के लिए दी है कि तुम में कौन अच्छे अमल करता है, बेहतरीन अमल करता है. जीवनाचा उद्देशच हा सांगितला की ही एक एक्झाम आहे, ही परीक्षा आहे आणि परीक्षा हे पाहण्यासाठी आहे की तुमच्या पैकी कोण बेस्ट परफॉर्मन्स देतं, कोण सर्वाधिक सेवाभावी जीवन जगतो. तुकोबांचं जीवन आहे एकीकडे, दुसरीकडे विरोधकांचं जीवन आहे. असंच आपण सगळे पैगंबर सुफी पाहतो की जगाच्या कल्याणाकरता. तर या सुफी तत्वज्ञानाचं म्हणणं हे आहे की पहा की जीवन मुळात एक्झाम आहे आणि या एक्झाममध्ये यशस्वी ते होतील जे आदर्श परफॉर्म करतील, चांगलं जैसी करणी वैसे वैसी भरणे. भरणी. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ फळ देतो देतो रे ईश्वर. ईश्वर. तुकोबांनी म्हटले, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराचा, नेईल ओढोनी ठाऊके नसता, नराहे दुश्चिता हरिविन, कठीण हे दुःख यम जाचतील, कोण सोडविल ते ठाई, राहतील दूरी सज्जन सोयरी, आठवी श्रीहरी लवलाई. तुका म्हणे किती करीशी दंडाई, किती नांगानाच करशील रे, किती घोटाळे करशील, किती पेपर लीक करशील आणि किती डिपॉझिट करशील स्विस बँकेत, एकदा तर जावं लागेल नाही तू. हं. तेव्हा तुकोबा तुका म्हणे किती करीशी दंडाई, होईल भंडाई पुढे थोर, आईचं दूध आठवेल आईचं दूध. जगातील सर्व संत हे कुठल्याही धर्मात किंवा कुठल्याही जातीत कशातही ते बांधले जात नाही. ते हम्म, स्वतंत्र आहेत, ते पाण्यासारखे. हम्म, ते त्यांना तुम्ही जिथे टाकाल ते त्या शेपमध्ये ढलून जाणार. तर सुफिझमचा अभ्यास करायचा असेल, सुफी संतांना जाणून घ्यायचं असेल, पैगंबरांना जाणून घ्यायचं हम्म. असेल, तर धर्म परिवर्तनच गरजेचं आहे का? की धर्म परिवर्तन न करता किंवा लौकिक धर्म ज्याला म्हटलं जातो, बाह्यांतर चेंजेस हम्म, जसं की कपडे, पेहरावा तुमचा असाच असला पाहिजे, हम्म, तुम्ही असंच केलं पाहिजे, हेच केलं हम्म. पाहिजे, ते आवश्यक आहे की फक्त मनाची शुद्धता आवश्यक आहे? फार चांगला प्रश्न केला तुम्ही. दोन बाबी आहेत त्या. एक हे आहे की मुस्लिम नाही आहे मी, मग मला अधिकार आहे की नाही इस्लामचं अध्ययन करण्याचा. आणि दुसरा प्रश्न हा आहे की काय मी मुस्लिम आहे, मग ही दाढी, ही टोपी आणि हा विशेष प्रकारचं जे प्रदर्शन आहे माझं, हे मस्ट आहे का? तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं आहेत. एक आहे, पहा तुम्ही की तुकोबांच्या गाथेमध्ये पैगंबरांचा उल्लेख आहे. अल्लाह एक तू, नबी एक तू. नबी म्हणजे पैगंबर आहेत
आपण पाहू की आपले हे साने गुरुजींनी पैगंबरांचं चरित्र लिहिलंय. इस्लामी संस्कृती जन्मापासून मृत्यूपर्यंत जे रिव्होल्युशन, जी आदर्श क्रांती पैगंबरांनी घडवली, पैगंबर चरित्र आहे. ते वाचलं पाहिजे, गेलं पाहिजे ते लोकांपर्यंत. गेलंच नाहीत. साने गुरुजींचं हे दुसरं श्यामची आई जेवढं प्रसिद्ध झालं, जेवढं गेलं लोकांपर्यंत, हा ग्रंथ गेला नाही. तो जायला पाहिजे होता. तर कळालं असतं की पैगंबरांचं काय योगदान आहे. आणि दुसरी गोष्ट, हे बाह्य स्वरूप, तर याला तर कुराणाने असं साफ डिक्लेअर केलेलं आहे की अल्लाह तुम्हारे जाहिर को नहीं देखता, वो तुम्हारी दिल की कैफियत को देखता है, नियतों को देखता है. तू किती दान दिलं हे महत्वाचं नाही त्याच्याजवळ. तुझं दान त्याच्यासमोर काय? तो साऱ्या विश्वाचा मालक आहे. कोणत्या भावनेनं दिलं हे महत्वाचं आहे. ही नियत आणि प्रत्येक कर्माची धुरा जी आहे ती नियतीवर आहे, उद्दिष्टावर. नमाज जरी असेल पण तो या उद्देशानं येतोय मशिदीत की समाजामध्ये नमाजी माणूस आहे. पैगंबर म्हटले याला काही मिळणार नाही त्याच्याजवळ. हा निव्वळ आपल्या लौकिका करता करतो. नमाज असो, हज असो, कुठल्याही कर्माची धुरा त्याच्या मागच्या भावावर आहे, त्याच्या मागच्या नियतीवर आहे. आणि ती जर चांगली असेल तर मग सगळं काही ठीक आहे. आणि इथं जर खोट असेल तर मग किती मोठी दाढी ठेवली, किती भारी ड्रेस केला, याचा काही उपयोग नाही. ही अल्लाची, कुराणाची, पैगंबरांची भूमिका. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपल्या वेळात वेळ काढला. आपण डॉक्टर आहात, आपलं एक हॉस्पिटल देखील आहे, तरी सुद्धा आपण आपल्या चॅनलसाठी एवढा वेळ काढला. त्यामुळे मी खूप खूप आपले आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद. तर आपण आपल्या प्रत्येक गेस्टला विचारतो की हा. आपल्या दृष्टिकोनातून अडाणचोट नेमका कोण आहे? तर आपण काय सांगू शकाल? आता हे जे अज्ञान आहे ते दूर करण्याकरता आपण आपल्या चॅनलचा उपयोग करतोय. म्हणजे अडाणचोट जे लोक आहेत त्यांना आपण ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि हेच काम संतांनी, तुकोबांनी, पैगंबरांनी केलेलं आहे. आम्हा घरी धन आहे ना, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्री यत्ने करू, शब्दची आमच्या जीवाची जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्देची गौरव पूजा करू. हे जे ज्ञान आहे जन लोकांना वाटू, आणि ते आपण चॅनलच्या माध्यमानं करत आहात. संत हे कुठल्याही जातीचे नाही, कुठल्याही धर्माचे नाही. संत हा शब्द कुठल्याही थोटांडांना वापर करण्यात येऊ नये अशा प्रकारची हमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत. खरं तर संत हा शब्द आणि याची व्युत्पत्ती ही फार मोठी आहे. आणि त्याचा अर्थ एक, जो स्वतःसाठी नाही जगत, जो स्वतःच्या जातीसाठी नाही जगत, जो स्वतःच्या धर्मासाठी नाही जगत, जो स्वतःच्या देश किंवा प्रांतासाठी नाही जगत, तर तो जगतो या समस्त जगातल्या प्रत्येक जीवाकरिता. आणि तो विचार करतो समस्त जगातल्या प्रत्येक जीवाचा. आणि अशाच सुफी संतांच्या बद्दल व अनेकत्र असलेली इस्लामिक माहिती आपण सर्वांनी जाणून घेतलेली आहे. अशाच अनेक पॉडकास्ट करिता जुळण्याकरिता आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आणखी कोणते कोणते पॉडकास्ट ऐकायचे आहेत त्यासाठी तुम्ही कॉमेंट देखील करा. आपलं चॅनल म्हणजेच अडाणचोट. प्रश्न जे विचारांना दिशा देतात आणि उत्तर जे समाजाला आरसा दाखवतात. धन्यवाद.